नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. आणि आज मी चाललेलो आहे मतदान कराय. आज आहे भारत देशाचं आणि हिंदुस्थानचं आणि इंडियाचं मतदान मित्रांनो. आणि आपलं मत हे विकासाला असावं मित्रांनो. आणि मी चाललेलो आहे मतदान कराय आज. तर आजचं मतदान हे देश पातळीवर आहे आणि देश पातळीवर, तर देशाचा विकास. तर चला तर मग. आणि आज आपण मतदानाचा हक्क आज बजावणार आहे मित्रांनो. आणि मला खुशी आहे आज मतदान देशासाठी मित्रांनो. सुनसान सडक आहे, आज मतदानाला चाललेलं आहे. इकडं पण मोकळंच आहे आणि इकडं बी मोकळं आहे. चला तर मग जाऊया आपण मतदान करायला. आणि तुम्हीही देशाच्या भवितव्यासाठी सर्वांनी नक्की मतदान करा मित्रांनो. आजचं म्हणजे मत फेल ही नाही घालवायचं, मत जरूर करायचं. चला तर मग जाऊया मतदान करूया आपण. आणि मी थांबलेलो आहे रस प्यायला. दिसत आहे तुम्हाला. तर मित्रांनो, इथं भेटतो उसाचा ताजा रस. आणि मी आता रस घेत आहे. उन्हाळ्याचा दुपारचा 2 वाजले, त्रास होतो उन्हाचा मला. चला तर मग घेऊया रस. फायनली मित्रांनो, मी आलेलो आहे वोटिंग करून, दिसत आहे तुम्हाला. आणि आता मी आहे कार्यावरती. चेंबर खोललेला आहे मित्रांनो. आणि मी इथं कोरे उचललेला आहे आणि पाणी चालू केलेलं आहे, तुम्हाला दिसत आहे. आणि आता भर दुपारचे 2 वाजलेत आणि मी आहे आता ताऱ्यावर वंडीवर पाणी लावत आहे मित्रांनो. आणि पाणी देऊन घेत आहे वंडीला. चला तर मग धरूया दारी भरवणात आणि करूया देशाचा विकास, किसानांचा. चला तर मग मित्रांनो, पावर गेलेली आहे आणि दिसत आहे बंद पडलेलं आहे चेंबर. आणि चेंबरमध्ये पाणी खालीवर करत आहे. इथं आहे थोडं पाणी, थोडं राहिलेलं आहे पाणी, दिसत आहे तुम्हाला. चेंबरमधलं पाणी दिसत असेल. तर आता गेलेलं आहे पावर आणि आपण चाललेलो आहे आता घराकडे. चला तर जाऊया मग मित्रांनो. फायनली मित्रांनो, गेलेले आहे पावर. आणि पावर गेल्यामुळं मी चाललेलो आहे आता घरी. खूप ऊन लागत आहे मित्रांनो आणि खूप त्रास होत आहे उन्हाचा. आणि आपण चाललेलो आहे गाडीवर, बाईकवर. आणि चला तर मग जाऊया मित्रांनो. पावर गेल्यामुळं मला जावं लागलं घरी. आणि तसं बघितलं तर ऊन खूप लागतं आहे मित्रांनो. त्रास होतो आहे उन्हाचा. 4 वेळा 5 वेळा पाण्याखाली उठलो असतो चेंबर. चला तर मग जाऊया मग मित्रांनो. मी चाललेलो आहे फिरत. आणि मी गेलो होतो आमच्या आत्याच्या घरी. तुम्हाला दिसत आहे मोकळा रस्ता आहे मित्रांनो. आणि चाललेलो आहे. आणि मित्रांनो, बस चाललेली आहे. हे बस दिसते इलेक्शनची, मतदान आणि मताचे पेटे घेऊन चाललेले आहे बस मित्रांनो. गेलेली आहे बस आणि आपण चाललेलो आहे फिरत. चला तर मित्रांनो, फ्रेंड हात करतायत आणि चाललेलो आहे आपण. पुढे दिसत आहे तुम्हाला सुनसान सडक आहे मित्रांनो. आणि आपण चाललेलो आहे. आता आपण जाणार आहे शेतामध्ये. चला तर जाऊया शेतामध्ये. मित्रांनो, मी चाललेलो आहे शेतामध्ये आणि खूप उन्हाचा त्रास होता, त्यामुळे पाणी मारत आहे मित्रांनो. चला. फायनली मित्रांनो, मी आलेलो आहे तोंड धुवून. उन्हाळ्याच्या दिवसामुळं त्रास होत आहे मित्रांनो. आणि मी आता चाललेलो आहे शेतामध्ये, रानामध्ये. आणि हे माझ्यापाशी आहे सामान, दडपं,
मेघखुटी आहे आणि इळ आहे मित्रांनो. आणि सोबत एक पाण्याची बाटली पण आहे ती तुम्हाला दिसणार नाही, मला दाखवाय नाही मित्रांनो. एका हाताने दाखवाय. चला तर जाऊया, चाललो शेतामध्ये. मग फायनली मी मित्रांनो ऊसाचा बांध कापलेला आहे आणि गवत जास्त मोठं होतं मित्रांनो, दिसत आहे तुम्हाला. ऊसाचा बांध मी कापून काढलेला आहे, दिसत आहे तुम्हाला. कुठं कुठं आत ऊसामध्ये घाण होती, थोडी थोडी स्वच्छ केलेली आहे मित्रांनो. आणि इथं काढून जमा केलेली ही तुम्हाला तर आता ही घेऊन जायचं. आपण आणली होती म्हैस येताना, म्हैस तिथं चरत आहे, बांधलेलं आहे म्हैस, दिसत आहे तुम्हाला. सूर्य मावळा चाललेला आहे, मला वाटतंय 5, 4:30, 5चा टायमिंग झालेला आहे, दिसत आहे तुम्हाला. चला तर मग काम करूया. ओ हॅलो मित्रांनो, आपण आलेलो आहे म्हशीसाठी वैरण काढण्यासाठी. बांध कापून झालेला आहे, गवत काढून झालेलं आहे आणि आता थोडीशी वैरण म्हशीला घेऊन चाललेलो आहे. दिसत आहे तुम्हाला, वैरण काढून ठेवलेली आहे आणि अजून थोडीशी काढायची आणि घेऊन जायचं. चला तर जाऊया. चला. फायनली मित्रांनो मी आलेलो आहे सावलीला आणि रानामध्ये चाललो होतो, पण खूप ऊन लागत असल्यामुळं मी थांबलेलो आहे सावलीला. आणि मित्रांनो तुम्हाला दिसत आहे पाठीमागं छत दिलेलं आहे आणि छत केलेलं आहे मित्रांनो. तर हा छत कशासाठी केलेला आहे मित्रांनो, तर ऊन लागतंय आणि हा छत दिसत असेल तुम्हाला. मी काय केलं, इथं झाड आहे मित्रांनो, ह्या झाडाला बांधल्या दोऱ्या आणि इथं एक बांबू रावला आणि तिथं एक बांबू रावला, दिसत असेल तुम्हाला. तर मित्रांनो ही केली मी वारथाप. तुम्हाला दाखवायचं झालं तर नीट पहा तुम्ही, तिकडून पहा. हे असंच, हे अशीच इथपर्यंत, ठीक आहे. आणि खालून मोकळे हवा येण्यासाठी थोडंसं उंच केलेलं आहे आणि वरून असं. तर मित्रांनो काय केलेलं आहे मी, ही केलेली आहे वारथाप. आणि वारथाप कशासाठी केलेली आहे, आपली इथं जवळच म्हैस आहे मित्रांनो, हे तुम्हाला दिसत असेल म्हैस, ठीक आहे. तर म्हशीसाठी आपण वारथाप केलेली आहे मित्रांनो. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि खूप वारा येतोय, म्हणजे वाफ येते. वाफ म्हणजे गरम उन्हाच्या ह्या वाफा येत आहेत, तर ती केलेली आहे वारथाप. उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मित्रांनो, तुम्हाला दिसत आहे, ठीक आहे. तर उन्हाळ्याचे दिवस आहे तर खूप त्रास होतो या, आणि जनावरांची सुद्धा सेफ्टी पाहिजे मित्रांनो करायला. आणि नाहीतर गाभण जनावर वगैरे असेल तर दुभती जनावर, तर त्यांना खूप त्रास होऊ शकतो उन्हाचा. त्यामुळे ही वारथाप मी बनवलेली आहे, अशी बनवलेली आहे वारथाप. तर उन्हाच्या उष्णतेच्या ज्याला वाफा आहेत म्हणजे हवेच्या, त्या खूप एवढ्या गरम आहेत की खूप त्रास करत आहेत, आणि त्याच्यासाठी मी बनवलं आहे मित्रांनो. आणि कसं आहे ते तुम्ही पाहिलं असेल. तर मग मी आता इथं बसलेलो आहे, थोडासा आराम करतो आहे मित्रांनो. आणि खूप एकदम मस्त वाटतं आहे, एकदम थंड हवा व्यवस्थित आणि त्रास होत नाही मित्रांनो. तर इथं आलेलं आहे आणि मी इथं बसलेलो आहे मित्रांनो. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, तब तक के लिए बाय बाय मित्रांनो. आणि जाता जाता मित्रांनो महाराष्ट्र व्लॉगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, तब तक के लिए बाय बाय मित्रांनो. आणि देशासाठी एक सलाम, जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. चला आता जाऊया.